आज करूया कुरकुरीत झणझणीत चमचमीत रबरबीत असं मंचुरियन. तोंडाला पाणी नक्की सुटणार. कोबी किसून घ्यायचा आणि त्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. त्यावर थोडंसं मीठ, आलं लसूण पेस्ट घालायची आणि सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि अशा पद्धतीनं हा गोळा झाला पाहिजे. आणि तेल गरम करायला ठेवायचं. तेल तापल्यानंतर असे छोटे छोटे गोळे सोडायचे आहेत. छान खरपूस असं मंद आचेवर किंवा मिडम आचेवर तळून घ्यायचे आहेत. बघा किती मस्त दिसत आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. खूपच मस्त होतात, कमर्शियल सारखे एकदम क्लास. त्यानंतर थोडेसे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्यानंतर कांदा टाकायचा. उभा चिरलेला असला तरी चालेल. थोडीशी गाजर टाकायची आणि मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं. शेजवान चटणी यामध्ये गेलेली आहे. यामध्ये आता पाणी घातलेलं आहे. त्यानंतर सोया सॉस टाकायचा 1 चमचाभर आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये घालून थोडीशी स्लरी तयार करायची आणि ती यामध्ये घालायची आहे. बघा मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि त्याला अशी उकळी आली की त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस थोडासा घालायचा. चिली सॉस पाहिजे असेल तर तो घालायचा आणि त्यानंतर हे गोळे जे आपण तळले होते ते टाकायचे. वर खाली व्यवस्थित घ्यायचं आणि गरम करून घ्यायचं आहे. छान गरम झाल्यावर स्वाद त्याला येतोय. 1 नंबर क्वालिटी दिसते. बघा नक्की एकदा ट्राय करून बघा. किती मस्त दिसतंय. अगदी कमर्शियल आहे. याच्यामध्ये कोणते अजिनोमोटो वगैरे घालायचं नाही, कलर घालायचा नाही. त्यानंतर कोबी वरनं टाकायचा आणि मस्तपैकी चमचा घेऊन खायला बस.